जळगावमध्ये काँग्रेसनं आंदोलन केलंय। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण त्याचबरोबर इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला। काँग्रेसकडून टॉवर चौकात तीव्र निदर्शनं केली गेली। सरकारविरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली। काँग्रेसच्या वतीने हेच मागणी आहे की जे धर्मेंद्र प्रधान आहे यांनी राजीनामा द्या। त्याच्यानंतर जे गेल्या 7 दिवसात 3 वेळा पेट्रोल आणि डिझेलचा दरवाढ केलेला आहे तो कमी झाला पाहिजे आणि जे नीटचे विद्यार्थी 21 जूनला पेपर देण्यासाठी जातील त्यांचं भाडं माफ झालं पाहिजे आणि पेट्रोल आणि डिझेलची व्यवस्था ही त्यांची झाली पाहिजे। कुठलाच त्रास त्यांना झाला नाही पाहिजे। जॉर्जिया मेलोनी इटलीच्या पंतप्रधान यांना मेलोडी चॉकलेट देत आहे आणि आमच्या युवकांची, शेतकऱ्यांची आणि या देशातल्या सर्व नागरिकांची थट्टा त्यांनी उडवलेली आहे। तर नीटच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी, युवकांना, महिलांना न्याय मिळवण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय। महाराष्ट्र मधल्या शेतकऱ्यांनी जे पीक लावलेले आहे, जिथे वीज उपलब्ध नाही आहे, लोड शेडिंग भरपूर आहे, तरी त्यांना लागणारे डिझेल त्वरित त्यांना उपलब्ध करून द्यावे याच्यासाठी हे आंदोलन आम्ही उभे केलेले आहे। तुमची जी पॉलिसी आहे त्याच्यामुळे आमच्या राज्यातले किंवा देशातल्या लोकांना डिझेल भेटत नाहीये, पेट्रोल भेटत नाहीये। या त्रासला त्रस्त होऊन लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही रोडावर उतरलेले आहोत।